मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे 3 पालकांचे IVF तंत्र विकसित केले, 8 निरोगी मुलांचा जन्म. काय ते बघूया. न्यू कॅसल विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा अनोखा प्रयोग यशस्वी झाला. काय ते बघूया. न्यू कॅसल UK न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार असाध्य आजाराचा उच्च धोका असलेल्या संततींना त्यांच्या आईकडून गंभीर आजार वारशाने मिळू नयेत यासाठी न्यू कॅसल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 3 पालकांचे IVF तंत्र विकसित केले आहे. काय ते बघूया. या तंत्राद्वारे 8 मुलांना गंभीर अनुवंशिक आजारापासून वाचविण्यात आले. या नवीन IVF किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्रामुळे वडिलांचा DNA जपून ठेवताना आईचा वाईट मायटोकॉन्ड्रिया काढून टाकला जातो. मायटोकॉन्ड्रिया हे पेशीचे ऊर्जा कारखाने मानले जातात. जर ते खराब झाले तर यकृत, मेंदू, हृदय, स्नायू आणि मूत्रपिंड यासारख्या ऊर्जा वापरणाऱ्या अवयवांवर परिणाम होऊ लागतो. या प्रक्रियेस आईचे अंडे प्रथम वडिलांच्या शुक्राणूसोबत फलित केले जाते. हे फलित अंडे काढले जाते आणि दात्याच्या फलित अंड्यात रोपण केले जाते, ज्यामुळे हा भाग आधीच काढला गेला आहे. आता हे अंडकोश निरोगी मायटोकॉन्ड्रिया आणि पालकाच्या DNAचे विकसित होते. DNA विकसित होते. अशा प्रकारे आईचा खराब मायटोकॉन्ड्रियल DNA निरोगी DNA मध्ये रूपांतरित होतो. अनुवंशिक आजार होण्याचा धोका असलेल्या 12 महिलांवर या तंत्राची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 8 महिलांनी निरोगी मुलाला जन्म दिला. यात 4 मुले आणि 4 मुली आहेत. त्यांचे वय सध्या 6 महिने ते 2 वर्षे आहे. एक महिला अजूनही गर्भवती आहे. 6 मुलांच्या मातांमध्ये वाईट मायटोकॉन्ड्रियल DNA ची पातळी 95 ते 100% कमी आढळून आली, तर 2 मातांमध्ये ही पातळी 77% ते 88% कमी आढळून आली. ही 8ही मुले जन्मापासूनच निरोगी आहेत आणि त्यांचा विकास सामान्यपणे होत आहे. मायटोकॉन्ड्रियल आजार दर 5000 मुलांपैकी एका मुलावर परिणाम करतात. हे आजार आईकडून बाळाला वारशाने मिळतात, ज्यावर उपचार करणे शक्य नाही. या आजारामुळे स्नायू कमकुवत होतात, दृष्टी कमी होते, मधुमेह होतो आणि अवयवांचे कार्य बिघडते. सहसा IVF मध्ये डॉक्टर धोकादायक अंडी वेगळे करू शकतात, परंतु जर सर्व अंडी सदोष असतील तर ही नवीन तंत्रे वापरून पाहावी लागतील. या तंत्रात मुलांचा DNA पैकी 99.9% पालकांकडून आणि 0.1% दात्याकडून येतात. म्हणूनच या तंत्राला 3 पालकांच्या मुलांचे तंत्र म्हणतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे.
आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.